अनेक वेळेला पॅरेंट्स क्लिनिकमध्ये कंप्लेंट घेऊन येतात की मॅडम बाळाला दात येतात म्हणून कदाचित हा पातळ शी करत असेल. तर डिअर पॅरेंट्स, बाळाने पातळ शी करणे आणि बाळाला दात येणे याच्यामध्ये काहीही संबंध नाही. सुमारे 4 ते 6 महिन्यांपासून बाळाला दात येण्यासाठी सुरुवात होऊ लागते. अशा वेळी खूप जास्त प्रमाणामध्ये लाळ गळणे, गम्सचे इन्फ्लामेशन होणे, त्यालाच आपण म्हणतो की हिरड्यांची सळसळ होणे, याच्यामुळे वेदना जास्त प्रमाणामध्ये होणे, यामुळे बाळ त्याची खेळणी किंवा इतर प्रकारच्या वस्तू ह्या तोंडामध्ये घेते. अशा वेळी त्याच्या खेळण्यांवरती चिकटलेले जीवजंतू हे पोटामध्ये जाऊन त्याला व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते आणि त्याच कारणामुळे बाळामध्ये लूज स्टूल किंवा व्हॉमिटिंग सारखी आपल्याला लक्षणे दिसून येतात. अशा वेळी बाळामध्ये होणारे लूज मोशन आणि व्हॉमिटिंग हे थांबवण्यासाठी बाळाची खेळणी, त्याच्या आजूबाजूच्या वस्तू हे दररोज स्वच्छ करण्याची गरज आहे. शिवाय त्याच्या गम्सची होणारी सळसळ थांबवण्यासाठी एका बोटाभोवती स्वच्छ रुमाल गुंडाळून तो थंड पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवावा आणि नंतर बाळाच्या गम्सवरती तो दररोज घासावा. याच्यानंतर बाळाच्या गम्सची होणारी सळसळ ही कमी होते. शिवाय त्यांच्या लाळेचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होते आणि दात येताना बाळामध्ये होणारा डिस्कम्फर्ट आणि वेदना त्या देखील कमी होण्यासाठी ह्याच्याने मदत होते.